अभ्यंकरजी, हिंदी सक्तीच्या निर्णयाचा मनसेनं कडाडून विरोध केलेला आहे। नवीन शासन निर्णय आलेला आहे, त्रिभाषा सूत्र अवलंबलं गेलंय। मुद्दा एवढाच आहे की अनिवार्य शब्द बाजूला काढलाय। काय साध्य केलंय सरकारनं यातून असं वाटतं तुम्हाला? साध्य त्यांनी लाचारी केलेली आहे। कारण जे शिक्षण मंत्री आहेत त्यांना आता मराठीची पुस्तकं पाठवायला पाहिजेत की अनिवार्य आणि सर्वसाधारण यातला फरक न समजण्यात आम्ही मूर्ख नाही आहोत। त्याला स्थगिती द्यायला पाहिजे होती। त्याच्याऐवजी त्यांनी सर्वसाधारण असं काहीतरी मला वाटतं नवीन त्याच्यामध्ये करेक्शन केलेलं आहे। कळलं का? आणि मनसेने याला विरोध केलेला आहे। तो विरोध अजून त्याच्या पुढे अत्यंत सक्तीने आम्ही सुद्धा राबवू। कुठल्याही परिस्थितीत हिंदी भाषेची सक्ती, मग त्याला अनिवार्य म्हणा किंवा सर्वसाधारण म्हणा, कारण तो GR मी वाचला आता माझ्याकडे आला होता की याच्यामध्ये काहीतरी 20 मुलांची संख्या पटसंख्या कंपल्सरी केली इतर भाषांकरता। हा दुजाभाव कशासाठी? ही लाचारी कोणासाठी आणि कशा करता करताय? अहो, इकडे आता शेतकरी आत्महत्या करतायत, बेरोजगारी पसरलेली आहे। हा 5वी पासून त्या मुलांच्या पाठीवर हिंदी त्यांना आम्ही शिकतोच आहोत ना। मग पहिलीपासून ते त्यांच्या त्या लहान गॅटच्या चिमुकल्यांच्या डोक्यावर लादायची यांना कुठलीही दुर्बुद्धी आलेली आहे? हा कुठला अभ्यास यांनी केलेला आहे? यांनी साध्य काय होणार आहे? हे कशासाठी त्या चिमुकल्यांच्या वरती तुम्ही राजकारण खेळताय? पण 100% आधी याला विरोध केला होता, यानंतर सुद्धा याला विरोध होईल। आणि आम्ही पुस्तकं छापली आहेत, आम्ही पुस्तकं छापून आणली आहेत। तर मनसेचा विरोध म्हणजे काय असतो, राजसाहेबांचा विरोध म्हणजे काय असतो, तो या महाराष्ट्रातील लोकांच्या भल्याकरता असतो, हे प्रत्येक सरकारला नीट माहिती आहे। आम्ही सत्तेत असो अथवा आम्ही सत्तेत नसो, परंतु माझी सन्मान्य शिक्षण मंत्र्यांना एवढीच विनंती आहे की आले तुमच्या मना म्हणून कुठलाही निर्णय हा मान्य केला जाणार नाही। तुमचे शब्द होते की याला आम्ही स्थगिती देऊ, तुम्ही स्थगिती दिलेली नाहीये आणि ही तुम्ही महाराष्ट्राची, मराठी माणसाची आणि त्या चिमुकल्यांची 100% फसवणूक केलेली आहे। आणि त्या चिमुकल्यांच्या पाठीवरती पहिलीपासून जर तुम्ही अशा प्रकारचं ओझं लादणार असाल आणि जर हिंदी भाषा सक्तीची करायला जाल, अभ्यंकरजी, एक छोटा मुद्दा यामध्ये असा पण आहे की तिसरी भाषा निवडण्याचा पर्याय जरी दिलेला असला विद्यार्थ्यांना, तरी सुद्धा कोणतेही ऑप्शन्स अवेलेबल करून दिलेले नाहीयेत। ओपन एंडेड क्वेश्चन दिला, विद्यार्थ्यांनी कशी निवडायची तिसरी भाषा? नाही निवडायची, त्याचा प्रश्नच येत नाही। ते कसं आहे, हे लादण्याचाच विषय आहे हा। कारण 20 पटसंख्या पाहिजे। ह्यांच्याकडे हिंदीचे शिक्षक आहेत का? महाराष्ट्रातल्या अनेक शाळा 1 शिक्षक किंवा 2 शिक्षक मध्ये चालतात। महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी विद्यार्थी शाळा उघडतायत, शिक्षकांचे पगार झालेले नाहीयेत। हा कुठला अभ्यास न करता कुठल्या मूर्ख लोकांनी हा निर्णय घेतलेला आहे याचा पहिला तुम्ही तपास करा। आपण एक अत्यंत प्रतिष्ठित चॅनल आहात की नुसतंच म्हणजे ह्याला आपण सगळ्यांनी, फक्त राजकीय पक्षांनी नाही, परंतु माझी महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे की तुम्ही कुठल्याही पक्षाचे असाल किंवा तुम्ही कुठल्याही पक्षाचे नसाल, परंतु तुमच्या मुलांच्या भल्याकरता ही सुरुवात आहे आणि याचा शेवट हा अतिशय वाईट होईल। मराठी माणसाचं अस्तित्व महाराष्ट्रातनं संपून जाईल। आणि माझी आपल्यासारख्या प्रतिष्ठित चॅनललाही विनंती आहे, तुम्ही सुद्धा याचा पाठपुरावा करा, त्यांच्याकडनं उत्तरं घ्या। यांनी सगळ्यांना गृहीत धरलंय, तुमच्या सकट आमच्या सकट सगळ्यांना। त्यामुळे ही सक्ती कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही। याला मनसे कडाडून विरोध करेल म्हणजे करेल। निश्चित।